तर मित्रांनो, आज आपण स्त्री शिक्षणाची बीजे रोवणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलणार आहे। त्यांच्याविषयी तुम्हाला माहिती व कविता कशा प्रकारे आवडते सांगायला विसरू नका। आज मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांची जयंती। प्रथम मी त्यांना अभिवादन करतो आणि पुढील माहिती त्यांच्याविषयी आहे, तर तुम्हाला माहिती आणि कविता कशा प्रकारे आवडते सांगायला फक्त विसरू नका। सावित्रीबाईंच्या अथक प्रयासाने आजच्या युगात स्त्रिया शिक्षित व स्वतंत्र झाल्या। मित्रांनो, सावित्रीबाईंच्या परोपकारी भावना स्त्री जातीला घडवण्यासाठी आणि कर्तृत्व समजून अथक प्रवास करून स्त्रियांचे भविष्य घडवण्याचा जो उच्चांक गाठला त्यांनी, तो अविस्मरणीय होता। मित्रांनो, शेवटच्या क्षणापर्यंत वात्सल्यमूर्ती सावित्रीबाईंनी लढा दिला मित्रांनो, व नवी शैक्षणिक दिशा देऊन आजच्या स्त्री वर्गाला दृढ केलं। त्याचीच उदाहरण म्हणजे मित्रांनो आजच्या स्त्रिया आहेत। एकमेव कुशल नेतृत्वाची धनी महिलेने आपल्या भारतीय देशात जन्म घेतला, नाव लौकिक मिळवून आजरामर होऊन गेल्या। तिच्या पुण्याईने आजची स्त्री कुठल्या क्षेत्रात मागे पडत नाही। मित्रांनो, सावित्रीबाई पहिल्या भारतीय शिक्षिका झाल्या तेव्हा अवघ्या त्या 17 वर्षाच्या होत्या। सावित्रीबाई फुलेंना शिकवण्याचे काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरुवातीला ज्योतिरावांच्या विद्यार्थिनी असणाऱ्या सावित्रीबाई विचारवंत आणि उत्तम संघटक होत्या। मित्रांनो, त्या पुढची वाटचाल त्यांनी कवयित्री, शिक्षिका, मुख्याध्यापिका व समाजकर्ती या अशा भूमिका पार पडल्या। मित्रांनो, आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की किती कठोर परिश्रमातून त्यांनी प्रवास केला होता। शाळेतील व मुलामुलींना पुढे जावं, स्वतंत्र स्वावलंबी व्हावं, यासाठी सभ्यपणानं जगता यावं, यासाठी सतत त्यांनी मित्रांनो प्रयत्न केला। उद्योगजनांचेही शिक्षण देण्याचं व्यवस्था त्यांनी दूरदृष्टी ठेवली होती। मित्रांनो, तर पुढील कविता त्यांच्यावरतीच आहे। तुम्हाला कविता कशा प्रकारे आवडते सांगायला विसरू नका। मित्रांनो, नावमुखी घेता आम्हा सावित्री दिसते, नावमुखी घेता आम्हा सावित्री दिसते, सदैव ऋणी राहून चरणी माता ठेवते, सदैव ऋणी राहून चरणी माता ठेवते। क्रांतीची ज्योत बनवून ज्ञानांची गंगा आणली, ज्ञानाची गंगा आणली, अंधकार मिटवून योग्य दिशा दाखवली, अंधकार मिटवून योग्य दिशा दाखवली। सनातनाचा विरोध करून झेलून ध्यास धरीला, स्त्री शिक्षणाचा विडा हा सावित्रीने उचलला। हातात लेखणी आणली, सावित्रीच्या कार्यामुळे साक्षर झाल्या महिला तुझ्याच ग यशामुळे। संकटाशी लढून या पहिली शाळा काढली, नवजात मुलींसाठी आश्रम तुम्ही बांधली, अंधारलेल्या वाटा प्रकाशल्या हो तेजाने, ज्ञानरूपी दीप आणले, घरोघरी स्त्री शिक्षणाने, स्त्रीवादाची तू जननी, आमची सावित्री झाली, आम्हा साऱ्या लेकींची शिक्षणदाता तू बनली। मित्रांनो, अशा प्रकारे कविता होती। कविता कशी वाटली सांगायला विसरू नका। सावित्रीबाईंनी ओतूर, सासवड आदी सत्यशोधक परिषदांचे अध्यक्षपद भूषवले। 6 पुस्तके लिहिली। या कित्येक ज्ञानमूर्ताने भरलेले अध्ययन, ज्ञानप्रसाराचे आणि ज्ञाननिर्मितीचे काम करत राहिल्या। सत्यशोधक विवाह पद्धती, ब्राह्मण विधवांच्या बाळंतपणासाठी आणि त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू करून त्यात 35 स्त्रियांची बाळंतपणे पोटच्या मुलीच्या मायेने केली। मित्रांनो, दुष्काळ सुमारे 1000 मुलामुलींच्या मदतीसाठी छावणी सुरू केली। बालवयात विवाह झाल्यानंतर पतीचा एकाएकी मृत्यू झाल्यास अशा विधवा मुलींचे त्या काळी केस कापण्यात येत होतो। मित्रांनो, अशा अघोरी प्रथेचा तीव्र निषेध करून त्यांच्या विरोधात प्रखर लढा दिला। मित्रांनो, हुंड्याशिवाय कमी खर्चात गोरगरीब दुर्लभ घटकांच्या मुलींचा विवाह व्हावा, यासाठी फुले दाम्पत्यांनी सत्यशोधक विवाहाची प्रथा सुरू केली। त्यामुळे असंख्य दलितांच्या मुलींच्या विवाहाचा प्रश्न सहजपणे सुटला। त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध यासाठी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद खुला करून दिला। मित्रांनो, या सर्व कामाच्या वेळी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले हयात होते। सावित्रीबाई फुले यांच्या नेत्या होत्या। मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी स्वतः नेतृत्व करून सावित्रीबाईंनी स्वतः अग्नी दिला त्यांना। मित्रांनो, तर अशा प्रकारे ही माहिती होती। आणि तर पुढील कविता तुम्हाला कशा प्रकारे आवडते सांगायला विसरू नका। मित्रांनो, दूरदृष्टी होती महात्मा फुलेंची, मुलींना शिक्षण देण्याची, ज्योतिबांनी दिले शिक्षण सावित्रीला, मान्य नव्हते त्यावेळी समाजाला, त्रास दिला त्यांनी सावित्रीला, सावित्रीने त्रास सहन केला,
प्रोत्साहन दिले तिने मुलींच्या शिक्षणाला, प्रोत्साहन दिले ते मुलींच्या शिक्षणाला, मुलींच्या शिक्षणासाठी हाल सोसले सावित्रीने, मुलींच्या शिक्षणासाठी हाल सोसले सावित्रीने. तरीही सावित्री खचली नाही मनाने, तरीही सावित्री खचली नाही मनाने. जिद्दीने मुलींना शिक्षण दिले, जिद्दीने मुलींना शिक्षण दिले, जगभरात स्थान मिळवून दिले, जगभरात स्थान मिळवून दिले. दूरदृष्टी ती फुले दाम्पत्यांची, दूरदृष्टी ती फुले दाम्पत्यांची. दोघांनी मिळून मुहूर्तमेढ रवली स्त्री शिक्षणाची, दोघांनी मिळून मुहूर्तमेढ रवली स्त्री शिक्षणाची. तर मित्रांनो, अशा प्रकारे कविता होती. कविता कशी वाटली सांगायला विसरू नका.